यापूर्वी आपण चॅप्टर नंबर 1 सेट्स याचे 2 पार्ट्स पाहिलेले आहेत. आता आपण तिसऱ्या पार्टला सुरुवात करणार आहोत. आतापर्यंत आपण टाइप्स ऑफ सेट्स, रायटिंग मेथड्स हा सर्व पार्ट पाहिलेला आहे. आज आपण वेन डायग्रॅम्स या भागाकडे जाणार आहे. वेन डायग्रॅम्स याचा अर्थ क्लोज्ड फिगर्स. जो काही सेट दिलेला आहे तो एका क्लोज फिगर मध्ये दाखवायचा, त्याला म्हणायचं त्या सेटची वेन डायग्रॅम. वेन डायग्रॅम दाखवताना रेक्टँगल, सर्कल, ट्रायंगल कोणताही आकार काढला तरी चालतो. सम ऑफ द क्लोज्ड फिगर्स युज्ड टू रिप्रेझेंट वेन डायग्रॅम्स आर रेक्टँगल, सर्कल, ट्रायंगल एटसेट्रा. एक खाली उदाहरण घेतलंय आपण. ए सेट घेतलाय 1 2 3 4 5. त्याच्या खाली आपण 3 वेगवेगळ्या वेन डायग्रॅम्स काढून दाखवलेले आहेत. सेट लिहिताना आपण प्रत्येक एलिमेंट कॉमा करून सेपरेट करतो. वेन डायग्रॅम मध्ये तो फक्त एलिमेंट कुठेही लिहिला तरी चालतो. सेटचं नाव त्या रेक्टँगलच्या, सर्कलच्या आतमध्ये, युनिव्हर्सल सेटमध्ये ते बाहेर लिहितात. ते पुढच्या पार्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे. आता पुढचा प्रकार आहे सबसेट. सबसेट याचा अर्थ उपसंच. हा थोडासा भाग महत्वाचा आहे. इफ A and B are two sets are given such a way that every element of set B is in set A, then B is a subset of set A. जर आपल्याला A आणि B हे 2 सेट दिले आणि B सेट मधील सर्व एलिमेंट्स हे A मध्ये असतील तर B हा A चा सबसेट असतो. एक साधं उदाहरण घेऊ. ऑल रेसिडेंट्स इन पंढरपूर. याचा अर्थ पंढरपुरातील सर्व रहिवाशांचा सेट झाला. आपण सोलापूर जिल्ह्याचा सबसेट आहोत, कारण आपल्यातला प्रत्येक जण हा सोलापूर जिल्ह्यात राहतो. पण उलट होऊ शकत नाही. सोलापूर जिल्ह्यात राहणारा प्रत्येक जण पंढरपुरात राहत नाही. Pandharpur is a subset of Solapur district, but Solapur district is not a subset of Pandharpur. असो. आता आपल्याला ते चिन्हात लिहायचंय. सेट बी हा सेट ए चा सबसेट आहे. ते चिन्हात लिहिताना बी आणि ए च्या मध्ये थोडा सी लंबुळका काढायचा. थोडक्यात यू जो उभा काढतो तो आडवा काढायचा आणि त्याच्या खाली अंडरलाईन द्यायची. हे वाचताना बी सबसेट ए किंवा बी इज अ सबसेट ऑफ ए असं वाचलं जातं. आता एक उदाहरण घेतलं आपण. ए या सेटमध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि बी या सेटमध्ये 2 3 7 असे 2 सेट्स घेतले. या 2 सेट्स कडे जर आपण पाहिलं तर बी सेटमध्ये एलिमेंट्स आहेत 2 3 आणि 7. हे तीनही एलिमेंट्स ए सेट मध्ये आहेत. याचा अर्थ बी हा ए चा सबसेट आहे. आता या 2 सेटची वेन डायग्रॅम्स काढताना आपण खाली 3 प्रकार दाखवलेत. जो मोठा सेट आहे तो बाहेर काढायचा, लहान सेट आहे तो आत येतो, सबसेट आहे तो. हे काढताना बाहेर रेक्टँगल, त्याच्यामध्ये सर्कल किंवा दोन्ही सर्कल्स किंवा एक सर्कल एक रेक्टँगल आपण कोणत्याही पद्धतीने ते काढू शकतो. सेट लिहिताना काय केलं बघा. जो सबसेट आहे तो मध्ये घेतला. आपण पहिल्या फिगर मध्ये बघितलं तर सर्कल मध्ये बी सेट आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 2 3 आणि 7. मोठा बाहेरचा सेट आहे ए ज्याच्यामध्ये बी हा सबसेट आला. त्यामुळं बी सेटच्या बाहेर ए मधले उरलेले एलिमेंट्स मांडले आपण 1 4 5 and 6. ते कुठेही मांडू शकतो आपण बी सर्कल किंवा बी सेटच्या बाहेर, सर्कलच्या बाहेर पण रेक्टँगलच्या आतमध्ये. आता वेन डायग्रॅम वरून जर आपल्याला बघायचं म्हणलं तर बी सेट झाला 2 3 7 आणि ए सेट झाला 1 4 5 6 आणि बी मधले पण सर्व 2 3 7. थोडक्यात आपल्याला
या सबसेटच्या वेन डायग्रॅम्स काढता आल्या पाहिजेत. दुसरे एक उदाहरण घेतलंय आपण शेजारी. A इज इक्वल टू 1 2 3 4 5, B इज इक्वल टू 2 4 6. आता वरील दोन सेट्स मध्ये सेट बी मध्ये एलिमेंट्स आहेत 2 4 आणि 6. यापैकी 2 आणि 4 हे एलिमेंट्स ए सेट मध्ये आहेत, पण 6 हा एलिमेंट ए सेट मध्ये नाही. त्यामुळं बी सेट जरी लहान दिसत असला तरी बी हा ए चा सबसेट नाही. उलट पण होणार नाहीये, कारण ए मधले पण सर्व एलिमेंट्स बी मध्ये आलेले नाहीत. थोडक्यात सेट बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये नाहीत, ए मधले सगळे एलिमेंट बी मध्ये नाहीत. याचा अर्थ बी हा ए चा किंवा ए हा बी चा सबसेट नाही. त्या ठिकाणी मध्ये चिन्ह दाखवलंय आपण, नॉट सबसेट. आता सबसेट्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या नीट लक्षात ठेवायच्या. फर्स्ट, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. याचा अर्थ प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. उदाहरणार्थ ए सबसेट ए, बी सबसेट बी, आर सबसेट आर, जे असेल ते एटसेट्रा. दुसरं, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एनी सेट और एव्हरी सेट. जो रिकामा सेट आहे तो कोणत्याही सेटचा किंवा प्रत्येक सेटचा सबसेट असतोच. खाली आपण उदाहरणं घेतली. 5 दॅट इज एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ सेट ए. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ सेट बी. ट्रू फॉल्सला किंवा रिकाम्या जागेला हे प्रश्न येऊ शकतात. तिसरी प्रॉपर्टी आहे, इफ टू सेट्स आर इक्वल देन दे आर सबसेट्स ऑफ ईच अदर. जर ए आणि बी हे दोन्ही इक्वल सेट्स आहेत, खाली आपण उदाहरण घेतलं, इफ ए इज इक्वल टू बी देन ए सबसेट बी अँड बी सबसेट ए. ए आणि बी इक्वल सेट्स आहेत, याचा अर्थ त्याच्यामधले एलिमेंट्स सारखे आहेत. म्हणजेच ए मधले सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत आणि बी मधले सगळे एलिमेंट्स ए मध्ये आहेत. त्यामुळं ते दोघं जण एकमेकांचे सबसेट होतात. चौथी प्रॉपर्टी, इफ टू सेट्स आर सबसेट्स ऑफ ईच अदर देन दे आर इक्वल सेट्स. तिसऱ्या प्रॉपर्टीच्या उलटी प्रॉपर्टी आपण खाली घेतली आहे. जर सेट इक्वल असतील तर ते एकमेकांचे सबसेट असतात. जर दोन सेट एकमेकांचे सबसेट असतील तर ते इक्वल सेट्स असतात. थोडक्यात इक्वल असतात ते सबसेट असतात, सबसेट असतात ते इक्वल असतात. या चारही प्रॉपर्टी महत्वाच्या आहेत. आता पुढचा प्रकार आहे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटला विश्वसंच असं म्हणतात. जनरली द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. ज्याप्रमाणे आपण नॅचरल नंबर सेट, होल नंबर सेट, इंटिजर नंबर सेट यांना नावं पाहिली NWI, त्याप्रमाणे युनिव्हर्सल सेटला जनरली यू असं म्हणतात. अ सेट which contains all the sets under consideration as subsets is called the universal set. थोडक्यात दिलेले सर्व सेट सामावणारा जो संच असेल त्यास युनिव्हर्सल सेट असं म्हणतात. किंवा ज्या सेटचे इतर सर्व सेट्स हे सबसेट्स असतात त्यास युनिव्हर्सल सेट असे म्हणतात. एक खाली उदाहरण घेतलंय आपण. 4 सेट्स आहेत. A 1 2 3 4, B 2 3, C 1 2 4, D 1 2 3 4 5. जर या चारही सेट्स मध्ये जर पाहिलं आपण तर A, B आणि C हे पहिले तिन्ही सेट्स D चे सबसेट आहेत. A हा D चा सबसेट आहे, बी सुद्धा डी चा सबसेट आहे, सी सुद्धा डी चा सबसेट आहे. याचा अर्थ दिलेल्या 4 सेट्स मध्ये डी चे उरलेले 3 जण सबसेट आहेत, म्हणून डी हा त्यांचा युनिव्हर्सल सेट तयार झाला. इन अबाव सेट्स A, B and C are the subsets of set D. Therefore, set D is universal set.
जर युनिव्हर्सल सेट दिलेला असेल तर त्या खाली दिले जाणारे सर्व सेट्स त्याचे सबसेट्स असावेच लागतात. उदाहरणांमध्ये जर यू दिला 1 2 3 4 5 6 7, जर एक्झाम्पल सोडवायचं असेल पुढे जाऊन तर त्या खाली दिले जाणारे सर्व सेट्स त्याचे सबसेटच असावे लागतात. याच्यापेक्षा वेगळ्या एलिमेंटचा सेट देता येत नाही. आता मगाशी जे उदाहरण आपण पाहिलं, ए बी सी डी दिला होता, त्याच्यामध्ये डी या सेटचे बाकीचे सगळे सबसेट झाले. जर त्या ठिकाणी ए हा सबसेट आहे, बी हा सबसेट आहे, परंतु सी हा सबसेट नाही असं जर आलं असतं तर डी हा युनिव्हर्सल सेट झाला नसता. सर्वच्या सर्व त्याचे सबसेट असावे लागतात तर त्याला युनिव्हर्सल सेट म्हणतात. नॉर्मली युनिव्हर्सल सेटचा उपयोग हा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट हा लिहिण्यासाठी होतो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय ते आपण आता पाहू. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, पूरक संच. लेट A be the subset of U, that is universal set. Then the set of elements in set U which are not in set A is called the complement of set A. याचा अर्थ, जर आपल्याला युनिव्हर्सल सेटचा म्हणजे U चा जर A हा सबसेट दिला असेल, थोडक्यात युनिव्हर्सल सेट दिलाय, एक त्याचा सबसेट दिलेला आहे, तर त्याचा आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए लिहायचा आहे. तो कसा लिहायचा, तर यू मधले असे एलिमेंट्स की जे ए मध्ये आलेले नाहीत. इट इज डिनोटेड बाय ए डॅश ऑर ए सी. एच्या डोक्यावर स्मॉल सी काढतात. शक्यतो आपण सगळ्या गणितामध्ये ए डॅश बी डॅश सी डॅश असंच वापरणार आहोत. एक उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल. If universal set U is equal to 1 2 3 4 5 and A is equal to 2 3, युनिव्हर्सल सेटचा A हा सबसेट दिलेला आहे, then complement of set A which is denoted by A dash is equal to, आता A dash कसा लिहिला, तर A मध्ये एलिमेंट्स आहेत 2 आणि 3. ते जर आपण U मधले सोडले तर U मध्ये कोण कोण उरतं, तर 1 4 आणि 5, तो झाला ए डॅश. आणखी एक उदाहरण आपण पुढे घेतलेलं आहे. इफ यू इज इक्वल टू ए बी सी डी ई एफ, त्याच्या खाली 2 सबसेट्स घेतले. पहिला घेतला पी जो ए आणि सी आहे, टी बी सी आणि डी आहे. आता आपण दोघांचे पण कॉम्प्लिमेंट लिहूया. कॉम्प्लिमेंट सेट ऑफ सेट पी इज पी डॅश. पी डॅश कसा येणार, तर पी मधले एलिमेंट सोडून यू मधले उरलेले. पी मध्ये होता ए आणि सी, ते सोडून बी डी ई आणि एफ. टी मध्ये कोण कोण होतं, बी सी डी. त्यामुळे टी डॅश मध्ये बी सी डी सोडून ए ई आणि एफ हे 3 एलिमेंट येतात. थोडक्यात युनिव्हर्सल सेट आणि त्याचा सबसेट दिला तर त्याचे कॉम्प्लिमेंट्स आपल्याला पुढे लिहिता येतात. युनिव्हर्सल सेटची वेन डायग्राम कशी काढतात ते आपण खाली पाहू. एक युनिव्हर्सल सेट आहे 1 2 3 4 5. त्याचा एक सबसेट दिलाय ए 2 3. त्यावरून आपल्याला ए डॅश लिहिला आपण 1 4 5. याची वेन डायग्राम काढताना या ठिकाणी युनिव्हर्सल सेट हा रेक्टँगल मध्ये दाखवतात, त्याच्या बाहेर यू लिहितात. ही पद्धत आहे करण्याची. त्याच्यामध्ये सर्कल काढायचं, सर्कल मध्ये येतो सेट आणि सर्कलच्या बाहेर पण रेक्टँगलच्या आत येतो त्याचा कॉम्प्लिमेंट. त्यामुळे आपण सर्कल मध्ये दाखवलाय ए आणि बाहेर दाखवलाय ए डॅश. ए मध्ये एलिमेंट्स होते 2 3, ते आपण लिहिले, आणि ए डॅश मधले एलिमेंट सर्कलच्या बाहेर पण रेक्टँगलच्या आत 1 4 आणि 5. त्याच्यामध्ये सर्व युनिव्हर्सल सेट तयार झाला 1 2 3 4 5. थोडक्यात यू ए डॅश याप्रमाणे कोणत्याही युनिव्हर्सल सेटची आपल्याला वेन डायग्राम काढता येते. याच्यावरती आपल्याला पुढं 1.4 पाहायचं आहे.